सियावर रामचंद्र की जय. रावणाच्या अंतपुराच्या बाहेर, त्याच्या महालाच्या बाहेर पुष्पक विमान ठेवलेलं होतं आणि त्या पुष्पक विमानाच्या सगळ्या सौंदर्याला बघत 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 हनुमान निघालेले आहेत. त्या पुष्पक विमानाचं सौंदर्य बघून हनुमानाच्या मनातही हे विमान कसं असेल, ते उडत कसं असेल याविषयीची कल्पना आली आणि त्या पुष्पक विमानात हनुमानाने उडी मारून बसून बघितलंय. पुष्पक विमानात फार अडकून जमणार नाही हे हनुमानाला ठाऊक होतं, कारण आपल्याला माता सीतेचा शोध घ्यायचा आहे. म्हणून हनुमानाने त्या रावणाच्या महालामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आता रावणाच्या महालामध्ये हनुमान घुसलेत आणि वेगवेगळ्या खोल्यांच्या मधून फिरू लागले. तर रावणाचा महाल आहे, 1 BHK थोडंच असेल, 2 BHK, 3 BHK, 1 BHK किंवा आताच्या सारखा मंत्र्यांचा बंगला 4 खोल्याचा, 5 खोल्याचा, पेंट हाऊस. कालपरत्वे भव्यता कशी बदलते बघा. आता कसं आहे, मोठा बंगला म्हणजे अर्ध्या एकरातला, 1 एकरातला, 10 जनपद, पंतप्रधानांचा, काय कुठला ते 7 रेसकोर्सचं नाव बदललंय, लोककल्याण मार्ग, 7 लोककल्याण मार्ग. आपल्याकडच्या भव्यता म्हणजे राष्ट्रपती भवन, सगळ्यात मोठं भव्य वास्तू जी निवासस्थान म्हणून वापरली जाते. रावणाचा महाल असा थोडाच असणार आहे, 1 BHK, 2 BHK, 3 BHK, पेंट हाऊस, एखादा छोटासा बंगला. आपल्या आयुष्यात असतं, फंडाचे पैसे आले की 2000 स्क्वेअर फुटाच्या जागेवर 1800 बांधकाम करून घराला नाव द्यायचं श्रम साफल्य, स्वप्नपूर्ती. आपण स्वप्न बघतोच 1800 स्क्वेअर फुटाची स्वप्नपूर्ती. आता तर शहरामध्ये 20x30 600 स्वप्नपूर्ती होऊन जाते. 600 स्क्वेअर फुटात स्वप्न, श्रम, साफल्य सगळंच होऊन जातं. तो रावण होता, त्याचे श्रमही अवाढव्य होते, तपश्चर्याही अवाढव्य होती, त्यामुळं निवासस्थानही अवाढव्य होतं. ज्याच्याशी संघर्ष करायचा आहे त्या रामाचं आयुष्यही असंच भव्य दिव्य. रामाचं भव्य दिव्य, रावणाचं मात्र अवाढव्य असतं. हा फरक आहे, लक्षात ठेवायचं. चांगुलपणा भव्य आणि दिव्य असतो, तर असुरी प्रवृत्ती अवाढव्य असते. रावणाचा अंतःपूर, रावणाचा महाल सुद्धा असाच अवाढव्य आहे. या महालाच्या मधून फिरता फिरता हनुमान प्रत्येक महालात, प्रत्येक खोलीत डोकावून बघतायत. दास दासी निवांत झोपलेले आहेत. घोरण्याचा आवाज आहे, म्हणजे सप्तसुरांनीही कमी पडावं अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे घोरण्याचे आवाज. पहारेकरी पहारा देत आहेत. हनुमान सूक्ष्म रूपात आहेत, कळत नाहीये कोणाला. पहारेकरी पहारा देत आहेत. त्या पहारेकऱ्यांचं लक्ष आहे की कोणी येतंय का, बघतायत का, आणि त्यातून मार्ग काढत 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 हनुमान जात आहे. आता रावणाच्या महालामध्ये आल्यावर सीता शोधायची आहे, म्हणजे अंतःपुराकडे जावं लागेल. रावणाच्या अंतःपुराचं हनुमानाने बघितलेलं वर्णन वाल्मिकी फार सुरेख करतात. अवाढव्य रावण तेवढ्याच अवाढव्य बिछाण्यावर झोपलेला आहे. सुगंधी द्रव्य तिथे पसरलेले आहेत. त्याच्या सुगंधाची झुळूक हनुमानाच्या कानावर येते आहे. रात्रीची वेळ आहे, सगळे झोपले आहेत. रतिक्लांत झालेल्या रावणाच्या स्त्रिया आपल्या वस्त्राचंही भान न ठेवता त्याच्याच बिछाण्याच्या आजूबाजूला पडलेले आहेत. रावण मोठा बिलिंदर व्यक्तिमत्व, राक्षस असतो, राक्षसी वृत्तीचा असतो, त्यामुळं एका स्त्रीवर थोडंच काम भागणार आहे. स्त्रियांची उत्तरीय पडलेली आहेत. कुणाचे गजऱ्यातले फूल इतस्ततः विखुरलेले आहेत. कुणाच्या गळ्यातील माळा तुटून पडल्यात. तर कोणत्या स्त्रिया त्या झोपीत एकमेकीला आलिंगन देऊन झोपल्यात. रावण एका बिछाण्यावरती पडलेला आहे आणि त्याच्या आजूबाजूला या सगळ्या स्त्रिया पडलेल्या आहेत, तिथेच झोपी गेलेल्या आहेत. या सगळ्या स्त्रियांच्या मध्ये हनुमान सीता शोधायचा प्रयत्न करतोय. असेल यापैकी कोणी सीता? माहित तर नाही. माता सीता कशा आहेत ते माहित तर नाही. यापैकी कोणी असतील? नाही, शक्य नाही वाटत यापैकी कोणी असेल.
आणि माता सीता अशा रावणाच्या पायाशी लोळण घेत तर नक्कीच बसणार नाहीत. त्याच महालातल्या एका शयनकक्षाकडं हनुमानाचं लक्ष जातं आणि तिथे एक अत्यंत रूपवान अशी स्त्री, तेजपुंज अशी स्त्री, जिच्या चेहऱ्यावर पातिव्रत्याचं तेज आहे अशी स्त्री झोपलेली असते. हनुमान विचार करतात, काय सांगावं, याच माता सीता असतील, याच माता सीता असू शकतील. हनुमानाच्या मनात आनंद वाटतोय की झालं, आपल्याला माता सीता सापडल्या, बस सापडल्या. कारण एवढं तेज, पातिव्रत्याचं तेज, आणि एका आलिशान अशा गुबगुबीत अशा गादीवर त्या झोपलेल्या आहेत. आपल्या गदेला समोर घेऊन माता सीतेला मनोमन प्रार्थना करावी, विनम्र अभिवादन करावं यासाठी हनुमान हात जोडतायत. पण तेवढ्यात त्यांच्या डोक्यात विचार येतोय, हे हनुमाना, माता सीता प्रत्यक्ष भगवंत रामचंद्रांच्या पत्नी आहेत, शक्तीचा अवतार आहेत. रावणाने बलपूर्वक हरण करून आणलेलं आहे. अशा वेळी रावणाच्या महालात विलासी सुख उपभोगत मऊ गुबगुबीत अशा बिछाण्यावर, सुंदर अशा मखमली अशा वस्त्रांना लेवून, अंगावर दागदागिने, हिरे माणिक मोती घालून माता सीता असतील का? त्या अशा राहत तरी असतील का? तुला आनंद झाला तरी कसा माता सीता सापडल्याचा? या स्थितीत अशा विलासी उपभोगात माता सीता असू शकतील असं तुला वाटलं तरी कसं हनुमंता? खाडकन डोळे जागे झालेत आणि हनुमानाने विचार केलाय, नसतील या. कोण असेल? मग हनुमान विचार करू लागलेत, ही स्त्री वेगळीच कुणीतरी असण्याची शक्यता आहे. आणि मग हनुमानाच्या डोक्यात रावणासंबंधी घेतलेली माहिती घोंगावू लागली आहे. मी असं ऐकलंय की रावणाची स्त्री, मुख्य पत्नी पट्टराणी मंदोदरी ही मोठी पातिव्रत्याचं पालन करणारी आहे, त्या धर्माचं पालन करणारी आहे. आणि तिच्या चेहऱ्यावर हेच तेज दिसतं. मंदोदरीच्या चेहऱ्यावर सात्विक तेज आहे. सीता का वाटली? सात्विक तेज आहे म्हणून. भले ही रावणाची पत्नी असेल, एका राक्षसाची कन्या असेल, पण मंदोदरीच्या चेहऱ्यावर सात्विक तेज आहे. कारण मंदोदरीला धर्म काय आहे ते माहित आहे. म्हणून सीता, तारा, मंदोदरी या पुण्यवान स्त्रियांच्या मध्ये रावणाची पत्नी येते. पंचकन्यांच्या मध्ये रावणाची पत्नी येते. बलपूर्वक कोणत्याही स्त्रीचं हरण करू नये हे रावणाला सांगणारी मंदोदरी होती. आपल्या कुळाचा सत्यानाश होईल, रावणा माता सीतेला सोडून ये, तू रामाच्या मागे लागू नकोस हे सांगणारी मंदोदरी होती. रावणावर, पतीवर प्रेम करणारी मंदोदरी धर्माचं आचरण करण्याचा सल्ला वारंवार रावणाला देत होती. ती धर्माचं पालन करत होती, म्हणून ती पतिव्रता होती, म्हणून चेहऱ्यावर तेज होतं. मंदोदरीला सीता समजण्यात हनुमानाची झालेली गल्लत इथेच होती. कारण चेहऱ्यावर सात्विकता, तेज असं होतं. रावणाला आठवलंय की माता सीता कशाही स्थितीत असतील, पण या विलासी उपभोगात त्या रमणार नाहीत, त्या हीन दीन अवस्थेत असतील. रावणाच्या संपूर्ण महालात फिरून हनुमानानं विचार केलाय, नाहीये तिथे. हनुमानाच्या मनात आता काय विचार येतोय? मन चिंती ते वैरी न चिंती अशी अवस्था हनुमानाची झालेली आहे. काय काय येतंय मनात ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.